तर आज आपण कुतूहल या कवितेचा भावार्थ पाहणार आहोत. कुतूहल म्हणजेच काय, तर क्युरिओसिटी. निसर्गात होणारे बदल माणसामध्ये कसली तरी हुरहुर लावून जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं कुतूहल हे असते. चंद्र, पक्षी, झाडे हे सुद्धा या वातावरणात बदल झालेला पाहून आनंदित होतात. त्याचे चित्रण ह्या कवितेमध्ये कवीने केले आहे. इसका मतलब यह है कि निसर्ग में जो भी परिवर्तन होते हैं उसका परिणाम इंसान पर होता है और छोटे से बड़ों तक सबके मन में किसी न किसी चीज़ के बारे में जानने की उत्सुकता होती है। चांद, पक्षी, पेड़ यह भी तो वातावरण में बदल होते हैं, वह देखकर खुश होते हैं। इसी का चित्रण इस कविता में कवि ने किया है। कवि बोल रहा है, लवले होते फुलोनी ताटवे नव्या वसंतात, चंद्र बिलोरी शिंपित होता रजताने रात. म्हणजेच काय, तर वसंत ऋतूचे आगमन होतात सगळीकडे फुलवांचे ताटवे, म्हणजे जणू काय फुलांचा मांडवच घातला आहे असे कवीला वाटते. जैसे ही वसंत ऋतु आता है वैसे ही फूल खिलने शुरू हो जाते हैं, जैसे कि फूलों का मंडप डाला हो। ऐसे ही अनेक रंगों के फूलों से परिसर बहरता है. पुढे कवी म्हणतो, चंद्र बिलोरी शिंपित होता रजताने रात. म्हणजेच काय, तर या नवीन वसंतामध्ये ऋतूमध्ये चंद्र जणू काही चमकतच आहे आणि तो चांदणे शिंपित आहे असे कवीला वाटते. मतलब इस नए वसंत ऋतु में चांद चमक रहा है और अपनी रोषणाई फैला रहा है. पुढे कवी म्हणतो, बसलो होतो हिरवळीत गुणगुणत भावगीत, आशा पक्षापरी उडाल्या होत्या गगनात. म्हणजेच काय, तर म्हणजे कवी हिरवळीत कुठेतरी भावगीत गुणगुणत बसले होते आणि त्यांच्या मनातल्या सुप्त इच्छा ज्या आहेत त्या एखाद्या पक्षाप्रमाणे आकाशामध्ये गगनामध्ये उडालेल्या होत्या. म्हणजे त्याची आता कोणतीच इच्छा राहिली नव्हती. तेवढ्यात तोच आणि खोडकर तुझे हात ते आले तोच अचानक फुले कोठुनी पडली ओंजळभर आणि खोडकर तुझे हात ते आले खांद्यावर. तेवढ्यात कवीच्या अचानक ओंजळभर फुलेच पडली आणि कवीला असे वाटले की जणू काही फुलानेच खोडकर त्यांचे हात खांद्यावर ठेवलेले आहेत. मतलब कवि हरियाली पर बैठकर कोई गीत गा रहे हैं और उसके मन में की जो इच्छाएं हैं वो आकाश में उड़ रही हैं. मतलब अब उसकी कोई इच्छाएं नहीं रही. इतने में ही कवि के ओंजली में मतलब हाथ में फूल गिर गए. तब उसे ऐसे लगा कि फूलों ने ही उसे मस्ती से उसके हाथ कंधे पर रखे हो. आगे कवी बोल रहा है कि कले कलेने चंद्रापरी ते प्रेम ही मावळले, शीड फिरुनी तारू आपले माघारी वळले. म्हणजेच काय, तर कले कलेने म्हणजे जशा चंद्राच्या कला कमी होत जातात आणि वाढत जातात, पण इथे कवी म्हणतोय की प्रेम ही मावळले. म्हणजेच काय, तर प्रेम कमी झाले आणि चंद्राबरोबर चांदण्याही आभाळाची शोभा धारण करत आहेत. त्याच्या या शीतल किरणाने आसमंतात आकाशामध्ये बदल केलेला आहे आणि पक्षीही आपल्या घराकडे परतत आहेत. म्हणजे सनसेट झालेला आहे आणि पक्षी जे आहेत जे दिवसभर आकाशामध्ये भरारी मारत होते ते आता आपल्या घराकडे आपल्या पिल्लांकडे परतत चाललेले आहेत. इसका मतलब यह है कि चांद की साइज़ अब जैसे जैसे छोटी होती जा रही है या बड़ी होती जा रही है. पर यहाँ पर कवि बोल रहा है कि प्यार ही चांद के जैसे कम हो रहा है. चांद के साथ चांदनी भी आसमान को सजा रही है. उनके इस बदलाव से पर्यावरण में बदल हो रहा है और पक्षी अपने घर की ओर, मतलब सनसेट हो रहा है और पक्षी अपने घर की ओर अब जा रहे हैं. आज पुन्हा त्या जागी येता तुटलेले धागे, ताटव्यात या दिसती अजूनही हो अंतर जागे. म्हणजेच आज पुन्हा त्या जागी झाडापाशी आल्यावर मनात त्यांच्या कवीच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. मतलब आज फिर से कवि जब उस जगह पर पहुंचा है तो पुरानी सारी यादें उसको फिर से याद आने लगी है. आज नसे ती व्याकुळता, ना राग ना अनुसार, विझून गेले कधीच जी तू फुलवलीस आग. कवी बोल रहा है की पण आज पूर्वीसारखी जी व्याकुळता होती ती आता राहिलेली नाही. ना आता कुणावर राग आहे ना कुणावर अनुराग आहे, म्हणजे प्रेमही नाही. ती मनातली आग तर आता कधीच विझून गेली आहे असे कवी म्हणतो आहे. मतलब आज पहले जैसा जो प्यार था वो अब नहीं रहा. वह ना कभी किसी पे क्रोध है, तो जो मन में पहले गुस्सा था, आग थी, वह अब समय के साथ शांत हो गई है, बुझ गई है. पुढे कवी म्हणतो, मात्र कुतूहल केवळ वाटे वळताना पाऊले, किती जणांवर उधळलीस वा उधळशील तू फुले.
वो अब नाही राही. लेकिन आज परत फिरताना कवीला कुतूहल वाटते, की कवीला उत्सुकता आहे या झाडाखाली अजून कितीतरी लोकं आले असतील आणि त्यांच्यावर हे झाड अशाच प्रकारे फुले उधळत राहील. या प्रकारचे कवीला कुतूहल आहे. आज कवि को वापस जाते हुए कुतूहल लग रहा है कि पेड़ का कितने सारे लोग इस पेड़ के नीचे से कितने सारे लोग रोज़ जाते होंगे, पेड़ से नीचे से जाते होंगे और ये पेड़ ऐसे ही सबके ऊपर फूल गिराता होगा और न जाने और भी कितने सारे फूल गिराएगा।